विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पॉइंट आहे सम ऑफ फर्स्ट n टर्म्स ऑफ एन AP. म्हणजेच AP मध्ये दिलेल्या पहिल्या n टर्मची बेरीज करणं. आता विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला असं कोणी समजा विचारलं की पहिल्या 3 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर आपण काय करतो, तर 1 + 2 + 3 बरोबर काय सांगू शकतो आपण 6. म्हणजे पहिल्या 3 नैसर्गिक संख्यांची बेरीज 6 आहे असं आपण सांगू शकतो. पण इथं कसं आहे, छोट्या संख्यांची बेरीज विचारली होती म्हणून आपल्याला करता आली. समजा आपल्याला असं विचारलं पहिल्या 1 ते 50 पर्यंतच्या अंकांची बेरीज किंवा 1 ते 100 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती आहे, मग त्यावेळेला या पद्धतीनं करणं सोपं जाईल का? नाही जाणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडं एक फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं आपण कितीही संख्यांची बेरीज अगदी थोड्या कालावधीमध्ये करू शकतो. आणि हा फॉर्म्युला जो आहे तो शोधून काढलेला आहे सायंटिस्ट कार्ल गॉस यांनी. तर फॉर्म्युला काय आहे, तो फॉर्म्युला सांगते मी तुम्हाला. Sn = n/2 × 2a + n - 1 × d. आता Sn, S म्हणजे सम ऑफ n टर्म्स n म्हणजे नंबर ऑफ टर्म्स, त्या AP मध्ये असणाऱ्या एकूण टर्म्स. त्याच्याबरोबर आलेलं a म्हणजे त्या AP मधली फर्स्ट टर्म आणि d म्हणजे त्या AP मध्ये असणारा कॉमन डिफरन्स. 1, 2, 3 आणि 4 गोष्टी आहेत ह्या फॉर्म्युल्यामध्ये. 4 पैकी आपल्याला 3 माहिती असतील तर आपण चौथी काढू शकतो. आणि हा फॉर्म्युला कसा आलेला आहे ते तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 69 वरती दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. आता हाच फॉर्म्युला आपण आणखी थोड्या वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो. तो कसा लिहू शकतो बघा, Sn. आता हे लिहिताना सुद्धा कसं करायचं आहे बघा, S कॅपिटल काढायचं आहे आणि n त्याच्या पायाजवळ लिहायचं आहे. पूर्ण Sn असं नाही लिहायचं आहे, हे S कॅपिटल आणि n इथं असं स्मॉल पायाजवळ लिहायचं आहे. Sn = n/2 × ह्या 2a ची मी फोड करते, a + a करते बरोबर, प्लस हे पुढचं आहे तसं लिहिते n - 1 × d. and therefore Sn = n/2 × हे a म्हणजे फर्स्ट टर्म आहे त्यासाठी मी फर्स्ट टर्म म्हणून T1 लिहिते, प्लस आता ह्या सगळ्यासाठी बघा काय लिहिता येईल आपल्याला, a + n - 1 × d म्हणजेच काय आहे Tn. म्हणजे आणखी एक आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, Sn = n/2 × T1 म्हणजे फर्स्ट टर्म प्लस Tn म्हणजे nth टर्म. म्हणजे या फॉर्म्युल्याने सुद्धा आपण दिलेल्या AP मध्ये सगळ्या अंकांची बेरीज करू शकतो. हे दोन फॉर्म्युले आहेत. Sn = n/2 × 2a + n - 1 × d किंवा तोच दुसऱ्या पद्धतीने लिहिता येतो आपल्याला, Sn = n/2 × T1 + Tn. आणि ह्या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला सोडवायचा आहे प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3 त्यातला क्वेश्चन नंबर 1 काय दिलंय बघा, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन AP आर 6 and 3 रिस्पेक्टिव्हली, फाइंड S27. आता इथे काय काय दिलंय बघा, दिलेल्या गोष्टी लिहूयात. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स 6 and 3 रिस्पेक्टिव्हली, याचा अर्थ फर्स्ट टर्म किती दिले, 6 दिले, म्हणजेच a = आपल्याला 6 दिलेला आहे. अँड कॉमन डिफरन्स म्हणजेच d दिलेला आहे आपल्याला 3 आणि काढायला काय सांगितलेलं आहे, S27 काढायला सांगितलेलं आहे. म्हणजेच इथं Sn आहे, म्हणजेच n ची व्हॅल्यू इथे किती आलेली आहे 27. आता हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये ऍक्टिव्हिटी टाईप दिलेला आहे, त्या पद्धतीने सोडवला तरी चालतो ऍक्टिव्हिटी प्रमाणे, किंवा अगोदर आपण सोडवून घ्यायचा आणि त्यांनी जिथं जिथं बॉक्स सांगितलेले तिथं तिथं आपण बॉक्स केले तरी चालतील. मग आता आपण सोडूयात. Therefore Sn चा फॉर्म्युला लिहूयात. Sn = n/2 × 2a + n - 1 × d. Therefore S27 = 27/2 × 2 × a ची व्हॅल्यू 6 प्लस n ची व्हॅल्यू 27 - 1 × d ची व्हॅल्यू 3. Therefore S27 = 27/2 × 6 × 2 किती झाले 12 प्लस 27 - 1 26 × 3.
Therefore, S27 is equal to 27/2 into 12 plus हा गुणाकार करा. 3 संग 18 ला 8, हातच्या लेख 3 दोन्ही 6 ने 1 7. Therefore, S27 is equal to 27/2 into बेरीज करा. 78 अधिक 12 किती झाले 90. Therefore, S27 is equal to भाग जाते 2 चौक 8 2 पंचे 10 27 गुणिले 45. and therefore S27 is equal to 27 गुणिले 45 हा गुणाकार आला 1215. उत्तर किती आलं आपलं S27 is equal to 1250. अशा पद्धतीने हा पहिला क्वेश्चन ऍक्टिव्हिटी टाईप होता. आता हे आपण सगळं सोडवल्यानंतर पुस्तकामध्ये जिथं जिथं आपल्याला बॉक्स दिलेला आहे तिथं तिथं आपण बॉक्स करूयात. Sn इज इक्वल टू n/2 इथं दिलेला आहे बॉक्स, हा इथं बॉक्स करूयात. n-1 इंटू डी 27 - 1 इंटू डीच्या ऐवजी इथं 3 इथं एक बॉक्स आहे. 27 इथं 90ला एक आहे आणि हा एक शेवटचा इथं बॉक्स आहे. तर या पद्धतीने आपण शेवटी त्यांनी जिथं जिथं आपल्याला बॉक्स दिलेले आहेत तिथे तिथं आपण बॉक्स करू शकतो आणि आपण स्टेप बाय स्टेप जाऊ शकतो. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही स्टेप कमी केलेले असतात, मग ते आपल्याला गोंधळात टाकतात. त्यामुळे आपण काय करायचं, पूर्ण अगोदर सोडून घ्यायचं आहे आणि जिथं बॉक्स दिलेले ते आपण नंतर तिथं बॉक्स करायचे. तर अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 3.3 मधला हा क्वेश्चन नंबर 1 होता. नंतर आता क्वेश्चन नंबर 2 बघूयात. क्वेश्चन नंबर 2 काय आहे बघा. फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर्स. काय सम काढायचे कशाचं, फर्स्ट 123 पहिल्या 123 संख्यांच्या, कसल्या पण इव्हन नॅचरल नंबर्स. इव्हन म्हणजे सम नैसर्गिक संख्या, पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला सांगितली. मग आता पहिल्यांदा आपण काय करूयात, एपी लिहूयात. एपी इज इक्वल आता नैसर्गिक संख्या पहिल्या 123 नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे. मग पहिली सम नैसर्गिक संख्या कोणती, तर ती आहे 2, नंतर आहे 4, नंतर आहे 6, नंतर आहे 8. अशा पद्धतीनं 123 पर्यंत जायचं आहे. मग आता ह्याच्यावर आपल्याला काय काय मिळालं बघा. फर्स्ट टर्म म्हणजे T1 मिळालं, ही इज इक्वल टू ए इज इक्वल टू 2 मिळालं. नंतर T2 टर्म मिळाली, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6. या पद्धतीनं मग आपण कॉमन डिफरन्स म्हणजे डी काढूया. डी इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू T2 आहे 4 मायनस T1 आहे 2 इज इक्वल टू 2. आणखी एक पाहिजे तर काढूया. डी इज इक्वल टू T3 मायनस T2. T3 किती आहे 6 मायनस T2 4 इज इक्वल टू 2. कॉमन डिफरन्स मिळाला. आपल्याला काय काढायचं, सम 123 नंबर म्हणजे काय काढायचं आपल्याला, S123 काढायचं आहे इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. S123 याचा अर्थ आपल्याला काय मिळालं, आणखी N इज इक्वल टू 123 मिळालेलं आहे. आता हे सगळं मिळाल्यानंतर आपल्याला काय काय मिळाले, ए मिळाले, डी मिळाले, एन मिळाले, म्हणजे 3 गोष्टी मिळाल्या. चौथी गोष्ट आपण काढू शकतो. मग आपल्याला माहित असलेला फॉर्म्युला लिहूयात. वी नो Sn इज इक्वल टू n/2 इंटू 2a प्लस n-1 इंटू d. Therefore, n ची व्हॅल्यू 123/2 इंटू 2 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे 2 प्लस n ची व्हॅल्यू 123 मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू 2. Therefore, S123 is equal to 123/2 इंटू 2 इंटू 2 4 झाले प्लस 123 मायनस 1 किती आले 122 इंटू 2. Therefore, S123 is equal to 123/2 इंटू 4 प्लस हा गुणाकार करून घेऊया. 2 2 4 2 2 4 2 के 2. Therefore, S123 is equal to 123/2 इंटू 244 अधिक 4 किती झाले 248. Therefore, S123 is equal to 123 इंटू आता भाग घालूयात 2 1 2 2 2 4 2 4 8 123 गुणिले इथे किती आले 124. Therefore,
S123 इज इक्वल टू 123 गुणिले 124 हा जर गुणाकार केला तर तो येतोय 15,252. आपलं उत्तर काय आलं? S123 इज इक्वल टू 15,252 या पद्धतीने. तर या पद्धतीनं हा आपला क्वेश्चन नंबर 2 होता. यानंतर आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 3. प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय आहे बघा. फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350. काय प्रश्न आहे? फाइंड द सम ऑफ, बेरीज करायची कोणाची? ऑल इव्हन नंबर्स, सगळ्या समसंख्यांची. कुठल्या पण? फ्रॉम 1 to 350, 1 पासून 350 पर्यंत. आता इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न वाचत असताना काळजी घ्यायची. तिथं जो शब्द दिलाय तो काय दिलाय? फ्रॉम दिलाय. फ्रॉम म्हणजे पासून, च्यापासून, म्हणजे 1 पासून 350 पर्यंतच्या सगळ्या इव्हन नंबरची बेरीज. आता इथं समजा बिटवीन असतात तर बिटवीन म्हणजे काय होतो? च्या मधल्या, म्हणजे 1 ते 350 मधल्या इव्हन नंबरचा विचारायचे. मग त्याच्यामध्ये 350 येणार नाही. पण आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला? फ्रॉम दिले, म्हणजे त्याच्यामध्ये 350 येणार आहे. असाच एक प्रश्न आणखी एक आपल्याला ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये 5वा प्रश्न आहे, तो पण आपण बघणार आहे, त्यावेळेला मी तुम्हाला आणखी सांगेन. तर आता इथे बघा, पहिल्यांदा आपण एपी लिहूयात. एपी कसले आहे? इव्हन नंबर्स. कुठून? 1 ते 350 पर्यंतच्या. म्हणजे एपी काय येईल? 2, 4, 6, 8 या पद्धतीनं 350. आता इव्हन नंबर आहे का ती? आहे. तर त्यामुळे काय येणार आहे इथे? 350. इथं फ्रॉम दिलंय त्यामुळे 350 आलेलं आहे. जर इथं बिटवीन असतं तर 350 इथं आलं नसतं. त्याच्या अगोदरची समसंख्या काय आली असती? मग 348 झाली असती. बरोबर. आता इथं फ्रॉम असल्यामुळे इथं 350 येणार आहे. त्यामुळे इथला प्रश्नातला शब्द नीट बघायचा. बिटवीन असेल तर पहिला आणि शेवटचे सोडायचे असतात, आणि फ्रॉम असले की पहिले आणि शेवटचे त्याच्यामध्ये धरायचे असतात. तर आता आपल्याला काय करायचं? सम काढायचं. पहिल्यांदा आपल्याला काय काय मिळालं ह्या एपी वरून बघा बघा. T1 मिळालं, A is equal to 2, T2 is equal to 4, T3 is equal to 6. त्यावरून D काढूया. T2 minus T1 is equal to 4 minus 2 is equal to D. आता AP आहे त्यामुळे एक D काढला तरी बस होईल. नंतर हे 350 म्हणजे काय आहे? nth टर्म आहे, म्हणजे Tn is equal to किती आहे? 350. आपल्याला काय काढायचंय? Sn काढायचंय. आता आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, Sn मध्ये आपल्याला 4 गोष्टी आहेत, 4 पैकी 3 माहिती पाहिजेत. आता आपल्याला काय किती माहिती झाले बघा. ए माहित झालं 1, डिफरन्स माहित झाला 2, इथं 4 - 2 आपल्याला इथं 2 लिहायला पाहिजे, आणि 2च गोष्टी इथं माहित झालेत. आणखी एक तिसरी गोष्ट आपल्याला म्हणजे n माहित नाहीये, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? ह्या Tnच्या फॉर्म्युल्यावरून पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल? n काढावं लागेल, आणि नंतर Snचा फॉर्म्युला लिहून मग आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागेल. तर पहिल्यांदा आपण Snचा फॉर्म्युला न लिहिता काय लिहावं लागेल आपल्याला? पहिल्यांदा Tnचा. Tn इज इक्वल टू A प्लस n - 1 इंटू D. देअरफॉर आता Tn दिलेलं आहे आपल्याला 350. बरोबर. A ची व्हॅल्यू किती आहे? 2. प्लस n आपल्याला काढायचं आहे त्यामुळे ते तसंच राहील. n - 1 इंटू D ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याला? 2. देअरफॉर आता इथं 350 इज इक्वल टू, इथं दोन्ही मल्टिप्लाय करा किंवा 2 इकडे आणा, कसंही चालेल. इथं मी आता 2 प्लस ह्या दोन्ही मल्टिप्लाय करून घेते. 2 इंटू n म्हणजे 2n झाले, मायनस 1 इंटू 2 म्हणजे 2 झाले. देअरफॉर 350 इज इक्वल टू, हे +2 - 2 कॅन्सल झाले, किती आले? 2n. आणि देअरफॉर 350 अपॉन हे 2 इकडे आणले तर काय होतील? भागिले होतील. बरोबर n. इथं किती आले? बे के बे, बे 7 = 14, बे 5 = 10 इज इक्वल टू n. देअरफॉर मग n इज इक्वल टू किती आले? 175. आता आपल्याला काढायचं आहे Sn. मग A माहिती आहे, D माहिती आहे, n माहिती आहे. मग आपण आता Snचा फॉर्म्युला लिहू शकतो. Sn इज इक्वल टू n अपॉन 2. आता इथं बघा आपला नेहमीचा फॉर्म्युला जो आहे n अपॉन 2 2a प्लस n - 1 इंटू D, तो लिहिला तरी चालतो. किंवा इथं आणखी एक दुसरा मी फॉर्म्युला सांगितलेला होता, n अपॉन 2 T1 प्लस Tn. तो फॉर्म्युला इथं वापरला तरी चालेल, कारण आपल्याला T1 माहिती आहे, Tn माहिती आहे. म्हणजेच इथं थोडेसे कॅल्क्युलेशन आपल्याला कमी होतील, त्यामुळे तो वापरला तरी चालेल. मग Sn इज इक्वल टू n अपॉन 2 इंटू T1 प्लस Tn. नेहमीचा वापरला तरी चालेल. 175 इज इक्वल टू 175 अपॉन 2 इंटू T1 किती आहे? 2.
प्लस TN किती आहे 350. Therefore, S175 is equal to 175 upon 2 into इथे किती आले मग 352. And therefore, S175 is equal to इथं तर भाग जाईल. बे के बे 1 उरला 15 झाले. बे 7 14 1 उरला 2 सख्ख 12 म्हणजे 175 गुणिले 176. And therefore, S175 is equal to 175 गुणिले 176 केलं तर हा गुणाकार येतोय 30,800. आणि आपलं मग पहिल्या 1 ते 350 सगळ्या इव्हन नंबरची बेरीज आली. S175 इज इक्वल टू 3,800. तर अशा पद्धतीनं हा तिसरा क्वेश्चन होता. यानंतर आपण बघणार आहोत चौथा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा. इन एन AP 9th term is 52 and 38th term is 128. Find sum of first 56 terms. आता पहिल्यांदा काय काय दिले बघा. इन एन AP 9th term is म्हणजे 19वी टर्म दिलेली आपल्याला 52 म्हणजे 19th टर्म म्हणजे या T19 इज इक्वल टू किती आहे 52 अँड 38th टर्म म्हणजे T38 इज इक्वल टू किती आहे 128. आणि काय काढायला सांगितले सम ऑफ फर्स्ट 56 टर्म्स. सम काढायचं आहे म्हणजे काय आलं यस किती 56 टर्मची बेरीज. यस 56 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता बघा आपल्याला यस 56 काढायचं आहे. मग आता एसएनचा फॉर्म्युला म्हटलं की आपल्याला 3 गोष्टी माहित पाहिजे ए डी आणि एन. माहिती आहे का आपल्याला नाही माहिती. मग आपल्याला त्यासाठी आपल्याला ह्या 2 टर्म्स दिलेले आहेत. मग काय करायचं ह्या ज्या 2 टर्म्स दिलेले आहेत त्या 2 टर्म्सवरून पहिल्यांदा आपण टी दिलेला आहे म्हणजे त्याच्यावरून टीएनचा फॉर्म्युला वापरायचा आणि त्याच्यावरून पहिल्यांदा 2 इक्वेशन तयार करायची आणि ती सोडवायची आणि नंतर आपल्याला मग एसएनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तर पहिल्यांदा आपण इथं टर्म्स दिलेले आहेत म्हणून टीएनचा फॉर्म्युला वापरूयात. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. देअरफॉर पहिली टर्म T19 इज इक्वल ए माहित नाही तसंच राहील प्लस आता एन किती आहे इथं 19 मायनस 1 इंटू डी पण माहित नाही ते पण तसंच राहील. पण T19 आपल्याला माहिती आहे 52 ते लिहूयात. 52 इज इक्वल टू ए प्लस 19 मायनस 1 किती झाले 18D. तर हे आपल्याला सोडवायला येत नाही पुढं त्यामुळे ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. त्याच पद्धतीनं हे T38 वरून काढूयात. आता T38 इज इक्वल टू ए माहित नाही तसंच राहील ह्याच फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवणार आहे आपण प्लस एनची व्हॅल्यू 38 मायनस 1 इंटू डी तसंच. देअरफॉर T38 किती आहे 128 इज इक्वल टू ए प्लस 38 मायनस 1 किती झाले 37 इंटू डी. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता बघा इक्वेशन 1 आणि 2 हे जर इक्वेशन आपण प्लस ए आहे ते जर आपण सबट्रॅक्ट केले 2 इक्वेशन तर आपल्याला काय मिळेल डीची व्हॅल्यू ए कॅन्सल होईल आणि आलेली डीची व्हॅल्यू 1 मध्ये किंवा 2 मध्ये ठेवली की आपल्याला परत एची व्हॅल्यू मिळेल. मग ए आर डी मिळालं एन माहिती आपल्याला 56 त्याच्यावरून आपल्याला एस एन काढता येईल. पण तसं न करता मी थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीने काय करते सबट्रॅक्ट न करता ह्या 2 इक्वेशनची मी काय करते ऍडिशन करते. ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. देअरफॉर मग बघा 52 इज इक्वल टू ए प्लस 18D. 128 इज इक्वल टू ए प्लस 37D. ॲडिंग म्हणून प्लस 8 आणि 2 10 0 हा चल 1 5 आणि 3 8 1 180 बरोबर. ए प्लस 1 झाले 2A प्लस 18 अधिक 37 झाले 55D. आता ह्याला मी इक्वेशन नंबर 3 मध्ये ह्याला तोपर्यंत तसंच ठेवते. आता आपल्याला फॉर्म्युला जो माहिती आहे एसएनचा तो लिहूयात. एसएन इज इक्वल टू एन अपॉन 2 इंटू 2A प्लस एन मायनस 1 इंटू डी. देअरफॉर यस किती काढायचं आपल्याला 56. यस 56 इज इक्वल टू एनची व्हॅल्यू 56 अपॉन 2
इंटू 2a माहीतच नाही आपल्याला प्लस एन किती आहे 56 मायनस 1 इंटू डी पण माहीत नाही तसंच राहील. देअरफॉर यस 56 इज इक्वल टू इथं भाग जाते बे दोन्ही 4 बेअट्टी 16 हे 2a प्लस 56 मायनस 1 किती झाले 55 इंटू डी. देअरफॉर यस 56 इज इक्वल टू 28 इंटू 2a प्लस 55d 2a प्लस 55d क्वेश्चन नंबर 3 बघा 2a प्लस 55d इज इक्वल टू किती आहे 180. मग 2a प्लस 55d बरोबर किती आहे 180. याचा अर्थ 2a प्लस 55d साठी आपण काय लिहू शकतो 180 आणि इथं 180 हे तर काय म्हणू आपण फ्रॉम इक्वेशन 3 गुणाकार करूया. यस 56 इज इक्वल टू 28 इंटू 180 जर गुणाकार केला तर तो येतोय 5040 म्हणजे यस 56 किती आले मग 5040. अशा पद्धतीनं हा क्वेश्चन नंबर होता 4. यानंतर आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 5. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत आपण इथं थांबूयात. धन्यवाद.